उर्मिला तिच्या प्रासादाच्या वाटिकेत सेवकाकडनं माती नीट करून घेत होती. वाड्यात थोडी शांतता होती. सगळं सुरळीत झालेलं नव्हतं, पण किमान सुतकी कळा थोडीशी कमी झाली होती. तिला उद्यानात लहान बालकाचा आवाज आला म्हणून तिने सेवकाला विचारलं. तो सेवक नवीन होता, खूप घाबरला होता. त्यांनी त्याच्या पत्नीला आणि मुलाला सामोरं केलं. त्याची पत्नी कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा तऱ्हेनं वृक्षापाठी बसून गवत खुरपत होती. दोघंही चोरी पकडली गेल्यासारखे घाबरले होते. ते बालक फारच लोभस होतं. उर्मिलानं अभावितपणे त्याच्या गालाला स्पर्श केला. यापूर्वी तिने कधीच त्या सेविकेला वाड्यात पाहिलं नव्हतं. उद्यानातल्या कामासाठी स्त्रिया ठेवण्याची पद्धत नव्हती. आहा के नाम कीची? तिचं नाव काय? उर्मिलानं चुकून मैथिली भाषेत प्रश्न विचारला होता. सेवकाला कळलं नाही. परत तिने अवधी भाषेत विचारलं, हिचं नाव काय? ही प्रासादातच काम करते का? आज उद्यानात का आणलं हिला? ऊन लागतंय ना बालकाला. उर्मिलाच्या चौकशांनी तो थरथर कापू लागला. तो भीत म्हणाला, युवराज्ञींचा जय असो. छोट्या राणी, यावर्षी शेती नीट पिकली नाही. कारखाने बंद आहेत. लहान लेकराच्या दुधासाठी माझ्याजवळ द्रव्य नाही. काय? उर्मिला चक्रावली. अयोध्येत अशी परिस्थिती? कोसलच्या राजधानीत लहान बालक उपाशी? होय जी. महाराज दशरथांनी अंथरूण धरल्यापासनं लहान उद्योगांकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणून मी पत्नीला इथे चाकरी देण्याची कोतवालांना विनंती केली, पण वाड्यात बाकी कुठेही काम नव्हतं. म्हणून खूप विनवणी केल्यावर त्यांनी तिला उद्यानात चाकरी दिली. हिला कामाला लावण्याचा कोतवालांनी मोबदला घेतला? खरं बोल. उर्मिलेचा स्वर चढा होता. तो पुन्हा घाबरला. होय नाही करत एकदाचा कबूल झाला. होय देवी. असं? कधीपासून चाललंय हे सगळं? राजे दशरथ यांच्या निधनापासून. उर्मिलेनं हातातली मोत्याची अंगठी काढून सेवकाच्या पत्नीला दिली. एका दासीला सांगून तिला भोजनशाळेतून दूध आणि शिधा पाठवला. उर्मिला खंतावली. मी इथे माझ्या दुःखात चूर आहे आणि अयोध्येत हे काय चाललंय? त्या सेवकाच्या पत्नीला तिने उद्यानातच लता मंडपात काम दिलं. स्त्री पुरुष हा भेद तिच्याकडे नव्हता. पण राजा गेल्यावर अयोध्येच्या प्रजाजनांवर ही परिस्थिती यावी आणि ती कष्टी झाली. दशरथ पिताश्रींच्या आत्म्याला काय वाटेल? तिने पिताजींच्या शालीला स्पर्श केला. त्या शालीचा उबदार मऊ स्पर्श तिला नवी उमेद देऊन गेला. तिला मिथिलेतली जनक पिताजींची राजसभा आठवली. जनकतात मंत्र्यांना सांगायचे, महसूल किती गोळा होतोय, खजिन्यात किती भर पडतीये यावर लक्ष देऊ नका. आधी प्रत्येक माणसाला पोटाला भात मिळतोय का ते बघा. तो देखील त्यांनी स्वतः मिळवलेला. कुणाला भिक्षा घालू नका. भिक्षा मागण्याची एकदा सवय लागली की माणसाची कार्यशक्ती नष्ट होते आणि भिक्षा देणारा मुजोर होतो. प्रजा जितकी स्वाभिमानी कष्टाळू तितकी ती सुखी असते. आणि प्रजा सुखात असते तेव्हा राज्याचा रथ नीट हाकला जातो. तिला राजसभेत बसलेले तात आठवले. राज्यशास्त्राचा तिने केलेला अभ्यास आठवला. जनकतात, याज्ञवल्क्य ऋषी, कश्यप ऋषी, महाराज दशरथ या सगळ्यांना मनोमन वंदन करून त्या दिवशी उर्मिलेनं राजसभेत पाऊल ठेवलं. सर्व मंत्र्यांना विद्वानांना आधीच निरोप गेले होते. भरत जेठजी नंदीग्रामात होते. शत्रुघ्नलाही तिने निरोप पाठवला.
दोघांना पित्याच्या निधनाच्या दुःखातून आणि रामाच्या वियोगातून बाहेर यायला थोडा अवधी द्यायला हवा होता. भरत झाल्या प्रकाराचा दोष स्वतःवर घेऊन जपजाप्य करून प्रायश्चित्त घेत होता. शत्रुघ्न आणि भरत यांनी लहानपणाचा बराच काळ भरताच्या आजोळी कैकई देशात व्यतीत केला होता. त्यामुळे राम लक्ष्मण या दोघांसारखे ते अजून अयोध्येच्या राज्याभिषेक प्रश्नांसाठी तयार नव्हते. ते जे शिकले होते ते डोंगराळ भागातली युद्धकला, अश्वावरून युद्ध, कैकईमधली राजनीती आणि डोंगराळ राज्यांचे प्रश्न वेगळेच होते. आता त्यांना हात धरून शिकवणारं कोणी नव्हतं. उर्मिलानं सुमंत्र, जयंत, विजय, दृष्टी, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, आकोप, धर्मपाल या अष्टप्रधान मंडळाशी चर्चा चालू केली. राज्यात नक्की काय प्रश्न आहेत ते समजून घेतलं. सुताचे कारखाने, शस्त्रशाळा, लोहशाळा, अश्वशाळा या राजघराण्याच्या मालकीच्या होत्या आणि त्या सूतकामुळे बंद होत्या. उर्मिलेला हे कळल्यावर धक्काच बसला. हे महत्त्वाचे रोजगार बंद ठेवून कसं चालेल? राजाचं दुःख प्रजेपेक्षा कधीच मोठं नसतं. तिनं राज्यात दवंडी पिटून 2 दिवसात हे सर्व रोजगार सुरू होत आहेत असा निरोप प्रजेला मिळेल याची व्यवस्था केली. पाठशाळा सुरू करण्याचे आदेश दिले. अश्वशाळा आणि शस्त्रशाळा प्रमुखांशी विशेष चर्चा केली. हेर खात्याला कामाला लावलं, कारण तिची अशी अटकळ होती की अयोध्येची ही परिस्थिती बघता शत्रू डाव साधतील. राज्याच्या आसपासचे प्रदेश अयोध्येच्या अंकित असले तरी काही वेळा ते बळानं जिंकलेले असतात. त्यामुळे असे प्रसंग येतात तेव्हा शत्रू त्याचा फायदा घेतात. उर्मिला राजसभेत जायला लागली. शत्रुघ्नही यायला लागला. 4 दिवसात हेरांनी बातमी आणली की तमसा नदी पार करून शेजारील राज्यातून एक सैन्य अयोध्येच्या दिशेनं निघालंय. उर्मिलेनं सशस्त्र दळाची तातडीची बैठक घेतली. शत्रुघ्न स्वतः चढाईला जाणार होता. रथ, शस्त्र सगळ्याची पाहणी उर्मिलेनं प्रत्यक्ष केली होती. राज्यसभेत चंद्रभान नावाचा एक तरुण प्रमुख होता. त्याच्याशी चर्चा करून उत्तम अश्व वेगळे करून त्यांचा खुराक, विश्रांती सगळ्याची तिने चाचपणी केली. अयोध्येत शस्त्रसाठा खूप होता. तरीही नवीन शस्त्र निर्माण करणं गरजेचं होतं. ती शस्त्रशाळा प्रमुखांशी चर्चा करत होती. अयोध्येत फेकली न जाणारी अमुक्ता, फेकली जाणारी मुक्ता, फेकली की परत येत नाहीत अशी मुक्ता मुक्त, फेकली की परत येणारी मुक्त सन्निवृत्ती अशी शस्त्रांची विभागणी केली आहे का? तोमर, मुदगर, शूल, पाश, नाराच बाण, धनुष्य इत्यादी शस्त्रांची नेमकी संख्या तिला हवी होती. या आक्रमणानंतर शत्रुघ्ननं नवीन शस्त्रांविषयी भरतजडजींशी चर्चा करायला हवी असं तिला वाटलं. कोसल राज्य चालवणं सोपं नव्हतं. त्याचा विस्तार प्रचंड होता. उर्मिला आणि शत्रुघ्न दोघांचे हातही सगळं आवरायला सावरायला कमी पडत होते. उर्मिलेनं चढाई करणाऱ्या पथकांना विषारी बाणांचा साठा बरोबर घ्यायला लावला. मंत्री सुमंत्र आणि जयंत यांना तिच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटत होतं. सैन्याला लागणारं धान्य तिने कोठारातून द्यायला लावलं. सैन्याला काही कमी पडता उपयोगाचं नव्हतं. सैन्याच्या गरजा पुरवल्या तर त्यांचं मनोबल वाढेल. शत्रुघ्नला तिने जातीनं सैनिकांशी भाषण करण्याची विनंती केली. सुमंत्रांनी शेवटी न राहून विचारलंच, उर्मिला देवी, इतक्या गोष्टी आपण कुठे शिकलात? उर्मिला विनयानं म्हणाली, सुमंत्र काका, तात मला त्यांचा पुत्रच समजायचे. त्यांनी लहानपणापासून मला राज्यसभेत न्यायला सुरुवात केली. वेदपाठशाळेत मी खूप लवकर जायला लागले. काकांबरोबर कधी लहान लढायांनाही गेली आहे. युद्धनीती, राजनीती या विषयात मला गती होती. तात राज्यकारभार करताना अप्रत्यक्षपणे सारं काही कानावर पडायचं. समक्ष करण्याची मात्र ही पहिलीच वेळ. चुकलं काही तर मला सांभाळून घ्या.
विद्वान पराक्रमी तरीही विनयशील उर्मिलेला सुमंत्रांनी मनोमन आशीर्वाद दिले. ही अयोध्येला शोभणारी पुत्रवधू आहे. राजा दशरथांच्या आठवणीनं त्यांचे डोळे पाणावले. सैन्याची विशेष तुकडी राजकुमार शत्रुघ्नच्या अधिपत्याखाली शत्रूवर चढाई करून गेली. अयोध्येचा विजय झाला. गेल्या काही दिवसातली गडबड जरा शांत झाली होती, परंतु फार विश्राम करून चालणार नव्हतं. कृषकांना पेरणीसाठी पुरेसं धान्य आहे का हे तिने अन्न भांडार प्रमुखांना पाहायला सांगितलं. उत्तर कोसलमध्ये घगर नदीला पूर येऊन तिकडची शेतजमीन पाण्याखाली जाते, शेतकऱ्यांचं नुकसान होतं, अशी उत्तर कोसलवासियांची तक्रार होती. तिथे नदीला बांध घालायला हवा, तिथून येणारा राज्याचा महसूल बुडतो, असं मत जयंत मंत्र्यांनी मांडलं. ते घगर नदीच्या काठावरच्या प्रदेशातले होते. उर्मिलेनं त्यांना त्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या निवारण करण्याचं आश्वासन दिलं. तिने भरतजेठजींची परवानगी घेतली. मंत्री चंद्रभान, मंत्री दृष्टी, मंत्री जयंत तिच्यासोबत होते. चंद्रभान तरुण मंत्री होता. रथात उर्मिलेच्या त्याच्याबरोबर चर्चा होत होत्या. काही नद्यांचे घाट बांधले असते तर लोकांच्या हातांना काम मिळालं असतं, परिसर अधिक सुंदर झाला असता. चंद्रभान आणि उर्मिला यांचं यावर एकमत झालं. मंत्री दृष्टी यांना मात्र हे मान्य नव्हतं. ते बोलले काहीच नाहीत, नुसतेच अस्वस्थ चुळबुळ करत राहिले. दृष्टी अष्टप्रधान मंडळातले सगळ्यात वयोवृद्ध मंत्री होते. त्यांना उर्मिलेच्या कामांचा हा वेग मानवणारा नव्हता. तिनं चंद्रभानवर उत्तर कोसलमधली पूर नियोजक पदाची देखील जबाबदारी सोपवली आणि ही पाहणी करून मंडळ परत अयोध्येत आलं. तोपर्यंत राजसभेत दुसरी बातमी येऊन थडकली होती. दक्षिण कोसलच्या सीमेवर शत्रूची हालचाल हेरांनी नोंदली होती. काही जंगली टोळ्यांना पाहिल्याचं तिथले नागरिक सांगत होते. या टोळ्यांनी त्यांची शेती उद्ध्वस्त केली होती. शत्रुघ्न आणि त्याचं सैन्य अद्याप परत आलं नव्हतं. अश्वपती महाराजांची प्रकृती बरी नसल्यानं भरत पुन्हा कैकईला गेले होते. उर्मिला काही क्षण विचारमग्न झाली. दक्षिण सीमेवर असलेलं सैन्य या टोळ्यांना प्रतिकार करेलच, पण अयोध्या किती बलवान आहे याची चाचपणी या टोळ्यांमार्फत करून कुणी शत्रू आक्रमणाचा प्रयत्न करतोय का? कुणाला अंदाज येत नव्हता. हल्ली काही राजांकडे नवीन शस्त्र आली आहेत, त्यातून निघणारी छोटी धातूची शलाका वेगानं येऊन समोरच्याचा वेध घेते. त्यामुळे खूप अंतरावरनं सैनिक टिपता येतात. भुशुंडी असं या शस्त्राचं नाव आहे, अशी कुजबूज तिने सेनापतींकडनं ऐकली होती. प्रसंग बाका होता. सगळी संकट एकत्रित चाल करून आली होती. संकट एकत्र येतात कारण ती भित्री असतात. तू प्रतिकार कर, तिच्या मनोदेवतेनं तिला सांगितलं. उर्मिलेत लपलेला पराक्रमी पुरुष जागा झाला. कोसलला काही होणार नाही, मी काही होऊ देणार नाही. रघुवंशाच्या पराक्रमी राजांनी राखलेलं वाढवलेलं हे राज्य आहे. तिने स्वतःला धीर दिला. देवी गौरीचं स्मरण केलं. तिने मंत्र्यांशी ऋषींशी चर्चा केली. शस्त्रसाठा पुरेसा होता. थोडं सैन्य अयोध्येत रक्षणासाठी ठेवून बाकीचं सैन्य घेऊन दक्षिणेकडे जावं असा विचार ठरला. एका रथाचं सारथ्य उर्मिला करणार होती. कीर्ती आणि मांडवी तिच्या या वागण्यानं चिडल्या होत्या. उर्मी, आता तू युद्धावर जाणार? तुला अनुभव तरी आहे का? राज्यात पुरुष आहेत ना? त्यांनी काय बांगड्या भरल्या आहेत का? मांडवीनं तिखट प्रतिक्रिया दिली. युद्ध हे पुरुषांचं काम आहे. कीर्ती पण नाराज होती. उर्मी, आधीच सीताजीजी तिथे वनवासात काय भोगतीये, कुठल्या रानटी श्वापदांना तोंड देतीये, या विचारांनी सैरभैर व्हायला होतंय. आता तू देखील युद्धावर जाणार? नको ना, त्यापेक्षा आपण मिथिलेतून मदत मागू, कीर्तीने काळजीने सांगितलं. तेवढा वेळ नाहीये कीर्ती.
मी जाते युद्धावर. मी निघेपर्यंत इतक्या तीनही मामपर्यंत ही वार्ता नेऊ नका. त्या काळजी करतील. मी 1-2 लहान लढायात कुशा काकाश्रींच्या रथाचं सारथ्य केलंय. मला थोडा अनुभव आहे. अयोध्या पोरकी झाली आहे असा शत्रूचा झालेला गैरसमज मला दूर करायचा आहे. कोसलकडे कोणी दृष्टी वर करून बघता कामा नये. आपलं सैन्य आणि सेनापती आहेतच, पण युद्धभूमीवर राजपरिवारातलं कोणी असेल तर सैन्याला बळ येईल. कठीण प्रसंगी निर्णय घेणं सोपं जाईल. जाऊ देत मला. कैकईमा युद्धासाठी नव्हत्या का गेल्या? बहिणी निरुत्तर झाल्या. सुमंत्रांचा पुत्र सुधन्वा, चंद्रभान, जयंत, त्यांचा भाऊ जिजीविष आणि उर्मिला यांच्या अधिपत्याखाली सैन्य निघालं. ऋषींनी मंत्रोच्चार केले, यशस्वी भव असा आशीर्वाद दिला. सैन्य निघालं. दक्षिण कोसलच्या सीमेवर प्रत्यक्षात खरोखर फक्त रानटी टोळ्या होत्या. दुसरा कोणी बलाढ्य राजा किंवा घातपात नव्हता, पण या टोळ्या सशस्त्र आणि बलशाली होत्या. अयोध्येच्या सैन्यानं सगळ्या टोळ्यांचा निःपात केला. उर्मिलेनं सर्वांशी विचारविनिमय करून या सीमेवर सशस्त्र सैनिकांचा कोट उभारायला सांगितलं. तटबंदी मजबूत करायला सांगितली. यामुळे थोडा रोजगार निर्माण होईल आणि दक्षिणेकडून पुन्हा होणारा आक्रमणाचा धोका कमी होईल अशी तिची योजना होती. त्यांची तुकडी विजयी होऊन परत आली. जाता येता काम करताना तिच्याच आसपासच्या वयाच्या चंद्रभानशी तिच्या चर्चा जास्त होत होत्या. नव्या पिढीचं, नव्या विचारांचं आदानप्रदान होई. चंद्रभाननं अथर्ववेदातल्या आयुर्वेदाचं अध्ययन केलेलं होतं. सैन्याचं आरोग्य रक्षण या विषयावर त्याचे विचार समजून घ्यायलाही उर्मिलेला आवडायचं. त्याच्या अभ्यासाचा अयोध्येला लाभ होणार होता. त्याच्याशी बोलण्यात, पुढच्या योजना आखण्यात तिचा वेळही चांगला जाईल. हळूहळू एक एक करून चहुदिशांनी गेलेलं सैन्य अयोध्येत परत येऊ लागलं. भरतही कैकईवरनं परत आला. सर्वांनीच कोसलला साजेसा पराक्रम केलेला होता. अयोध्येवर पुन्हा एकदा सूर्यध्वज दिमाखानं तळपू लागले. मिळालेल्या सर्व विजयांचं परीक्षण व्हावं, सिंहावलोकन करावं, त्रुटींचा अभ्यास करावा असं उर्मिलेचं म्हणणं होतं. दक्षिण कोसलच्या युद्धात एखादं बलवान राज्य शत्रुपक्षात असतं तर विजय कठीण होता. आपल्या युद्धनीतीत काही उणीवा राहिल्या का? आणखी काही शस्त्रांची निकड जाणवली का? यावर चर्चा होणं आवश्यक आहे असं उर्मिला आणि सेनापती चंद्रभानचं म्हणणं होतं. उर्मिलेला युद्धनीतीच्या ग्रंथातले काही पाठ आठवत होते. प्रत्येक यशाचं आणि अपयशाचं देखील अवलोकन केलं पाहिजे. काही चुकलं तर काय चुकलं आणि यश मिळालं तर ते का मिळालं याचं अवलोकन म्हणजे आपोआप मिळणारं शिक्षण. आत्मचिंतन हे मोठं शिक्षण असतं. उर्मिलेनं राजसभेत 2 प्रस्ताव मांडले. पहिला, निवडक सेना प्रमुखांसह झालेल्या युद्धांवर चर्चा झाली पाहिजे. आणि दुसरा, आता युद्ध करून थकलेल्या सैन्याच्या मनांना उभारी देण्यासाठी लहानसा करमणुकीचा कार्यक्रम केला पाहिजे. यात अश्वशर्यती, बैलांच्या शर्यती, नृत्य, गायन असावं. महाराज दशरथांचं निर्वाण झाल्यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप साधं असावं. जगण्यासाठी अन्न लागतं, तसं मनाच्या मशागतीसाठी सैन्याला विरंगुळा हवा. सुमंत्र, जिजीविष, चंद्रभान, शत्रुघ्न यांनी तिला दुजोरा दिला. शत्रुघ्नही या दिवसात उर्मिलेमुळे बरेच राजकीय डावपेच शिकला होता, परंतु बाकीचे मंत्री काही बोलेनात. सभेत एक नाराजी स्पष्ट उमटलेली दिसली. उर्मिलेनं यावर सर्वांनी विचार करून पुढच्या सभेत निर्णय घेऊ असं मत मांडलं. सगळ्यांचा निरोप घेऊन ती आता प्रासादात जाऊन चित्र पूर्ण करणार होती. गेले काही दिवस एवढे धामधुमीचे गेले होते की तिच्या कलेसाठी तिला वेळच मिळाला नव्हता. लक्ष्मणाच्या विरहात पोळलेलं तिचं मन पुन्हा टवटवीत झालं होतं. त्याला फुटलेल्या नव्या पालवीचा तजेला तिच्या चेहऱ्यावर आला होता. डोळ्यात तेज आलं होतं.
उर्मिला प्रासादात आली. दासीनं तिचं हरणाच्या कातड्याचे जोड अदबीनं उचलून नेले. आज सर्व दासीगणांनी पहारेकऱ्यांनी जरा जास्तच लावून नमस्कार केले की काय असं तिला उगीच वाटलं. उद्यानसेवक सुद्धा गेले काही दिवस 4-4दा वाकून प्रणाम करतात का माझं लक्ष नसतं. जाऊ दे, भास झाला असावा. हल्ली असंही माझं लक्ष कुठे असतं. आवडतं काम करायला लागल्यापासनं माझं मलाच खूप छान प्रसन्न वाटतंय. माझी मीच मला सापडली आहे. ही खरी उर्मिला आहे. स्वतःची बुद्धी वापरणारी, पराक्रमाला वाव मिळणारी. अशीच शासक व्हायचं नव्हतं का मला? स्वतःशीच हसत उर्मिला तिच्या अंतःपुरात आली. धनूनं बेलफळाच्या पेयाचा चांदीचा प्याला तिच्या पुढे धरला. पुरे ग, किती लाड करशील. हल्ली तुझ्याशी बोलायला देखील वेळ मिळत नाही बघ. कशी आहेस धनू? मिथिलेला तुझ्या बाबूजींना मी निरोप पाठवला होता. इथल्या अश्वशाळेतला अधिकारी मंगत धनूला साजराय लवकरच मुहूर्त धरता येईल. उत्तर आलं का ग त्या पत्राचं? धनू चक्क लाजली आणि म्हणाली, येतायत बाबूजी पुढच्या मासात. हो का? अरे वा, म्हणजे आमची धनू आमच्याकडेच राहणार तर. मंगत पसंत आहे ना तुला? अगं किती लाजशील. हसत रिकामा प्याला धनूकडे देत उर्मिला आरशासमोर उभी राहिली. गळ्यातली सप्तावली, कानातली कर्णफुलं तिने काढून ठेवली. धनूनं मागून तिची वेणी सोडवायला घेतली. एक सांगू राजकन्ये? अगं सांग ना, तुला कधीपासनं परवानगी लागायला लागली? उर्मिलेचा गोड आवाज किणकिणला. सगळ्या सेविका सख्या तुझ्यावर बेहद्द खुश आहेत. का बरं? इतक्या धडाडीनं निर्णय घेणारी, लढाईला जाणारी, तरी प्रजाजनांचं सुखदुःख जपणारी राणी म्हणून तू आवडतीयस सगळ्यांना. तुझं झपाझप चालणं, भराभरा आदेश देणं, झटकन विचार करणं आवडतंय सगळ्यांना. तुझी केशरचना, तुझे दागिने याचं अयोध्येतल्या स्त्रिया अनुकरण करायला लागल्यात. ठाऊक आहे, तुझ्यासारखी ओढणी बांधायची रीत आली आहे तरुण मुलींमध्ये. भावी राणी म्हणून बघतायत तुझ्याकडे. हातातल्या नागौरी काढणारे तिचे हात एकदम थबकले. राणी? राणी नाही ग बाई. राणी आपली सीताजीजी होणार. मला काही अयोध्येची राणी नाही व्हायचं. हां, मला राजसभेचं कामकाज करायला नक्की आवडेल. धनूला उर्मिलेच्या निरलस मनाचं कौतुक वाटलं. तिने प्रेमाने विचारलं, राजकन्ये, थकली असशील ना? पाय चेपून देऊ? केसात तेल जिरवून देऊ? आत्ताच ताजी बोरं उतरवली आहेत, देऊ थोडी? धनू तिची मनापासनं काळजी घेत होती. अगं खरंच नको, मी जरा आराम करते. चित्रफलक आणि रंग मांडून ठेव. थोड्या वेळानं सुरुवात करते. आणि तो गेरुवा रंग घेऊन ये भांडारातनं. जा तू. धनू पडदा ओढून गेली. उर्मिलेनं ओढणी काढून बाजूला ठेवली. ती काचोळी काढणार तोच भिंतीवर लावलेल्या तिनंच रेखाटलेल्या लक्ष्मणाच्या चित्रावर तिची नजर पडली. प्रिय, काय पाहताय? तिने घाईने ओढणी पुन्हा अंगावर घेतली. चित्राजवळ उभं राहून तिने लक्ष्मणाच्या खांद्याला स्पर्श केला. प्रिय, ऐकताय ना? मला रथ दौडवत दक्षिण सीमेवर जायला खूप आनंद वाटला. मिथिलेत असताना मी लहान मोठ्या लढायांना गेले होते, त्यानंतर ही पहिलीच लढाई. ठाऊक आहे, मी रथाचं सारथ्य केलं. समोरून येणाऱ्या बाणांची भीती नाही वाटली. माझं एक मागणं आहे. नाही म्हणू नका हां. प्रिय, तुम्ही परत आलात ना की मी पण येणार तुमच्याबरोबर लढायला. बघा, परत चेहरा रागीट केलात ना? चित्रातल्या लक्ष्मणाचं नाक धरत ती म्हणाली, नाकावरच्या या रागाला काही औषध मिळालं तर आणा बरं अरण्यातनं. सांगा ना, न्याल ना मला युद्धासाठी? चित्रातल्या लक्ष्मणाला ती विचारत होती.
लक्ष कुठं आहे तुमचं? प्रिय, असे हसू नका न. आणि तीही हसू लागली. ती हसत असताना धनू परतली. तिने घसा खाकरला. उर्मिला या चित्रातल्या लक्ष्मणाशी घटकानघटका बोलत राहते हे तिला माहिती होतं. उर्मिला कामात व्यग्र राहिलेलीच बरी. अजून बराच काळ एकटीनं काढायचा आहे या मनस्वी राजकन्येला. धनूच्या मनात आलं. राजकन्ये, कौशल्या राणींनी तुम्हाला त्यांच्या वाड्यात बोलवलंय आत्ता लगेच. हो का? अगं बाई, बरी आहे ना त्यांची प्रकृती? मीही अशी कामात गुंतलेली होते. मी नसताना मांडवी आणि कीर्ती जात होते का गं त्यांच्या चौकशीला? काय माहिती. बरं, त्यांना आले म्हणून सांग. मला वाटतं रथच बोलव. ऊन झालंय, दमली आहे मी. बरं बरं, सांगते हां. धनू गेली. उर्मिला पदर डोक्यावर घेत कौशल्या राणीच्या दालनात शिरली. बाहेर काढून ठेवलेल्या अनेक पादत्राणांची संख्या बघून तिच्या काळजात धस्स झालं. मी नसताना प्रमेहाची मात्रा घेतली नाही का काय यांनी? उर्मिलेला काळजी वाटली. ती घाईघाईनं आत शिरली. एका दालनात मुख्य आसनावर कौशल्यामा बसल्या होत्या. त्यांच्या बसण्यात चेहऱ्यावर पट्टराणीचा रुबाब होता. डोक्यावर मुकुट होता. खूप दिवसांनी उर्मिलेनं त्यांना या रूपात पाहिलं होतं. म्हणजे त्या बऱ्या होत्या. तिला हायसं वाटलं. बाजूच्या आसनांवर कैकईमा, सुमित्रामा होत्या. एका बाजूला मंत्री दृष्टी, सुमंत्र, धर्मपाल, वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी आणि जाबाली ऋषी होते. एका आसनावर शत्रुघ्न बसला होता. तातडीची सभा दिसतीये. मग तसा निरोप का नाही आला? कौशल्यामांनी बोलवलं असं धनूनं सांगितलं का मी तसं ऐकलं कोण जाणे? उर्मिला जरा गोंधळली. तिने सर्वांना प्रणिपात केला आणि तिच्यासाठी असलेल्या आसनावर बसलंय. आपल्याला मुद्दाम बोलवलंय कुलवधू उर्मिला. काही महिन्यांपूर्वी मंचकावर बसून असहाय्यपणे अश्रू ढाळणाऱ्या कौशल्यामांच्या आवाजाला धार आली होती. बोलण्यात जरब होती. त्या पुढे बोलायला लागल्या. दक्षिण कोसलची कामगिरी पार पडली असं ऐकलं, पण या चढाईची कल्पना मला देण्यात आली नव्हती. उर्मिलेनं गोंधळून वर बघितलं. प्रश्न तिच्यासाठीच होता. हो, तुम्हालाच विचारतीये. मा, आपली प्रकृती ठीक नव्हती. राज्यावर एका पाठोपाठ एक 2 आक्रमणं झाली होती. मा, आपल्याला ताण नको म्हणून मी इथे मा नाही, पट्टराणी. कौशल्यामा गरजल्या. उर्मिला चमकली. चुकलं पट्टराणी, चूक झाली. मला वाटलं. काय वाटलं? तुम्ही आजकाल राज्यसभेत जाता, मंत्र्यांना आदेश देता असं ऐकलंय आम्ही. खरंय हे? आदेश नाही, विचारविमर्श पट्टराणी. उर्मिला एवढंच म्हणाली. स्त्रियांनी राज्य हाकण्या एवढी वाईट परिस्थिती अजून कोसलवर आलेली नाही. राजकुमार राज्यात नसतात तेव्हा आमचे सेनापती शत्रूशी 2 हात करायला समर्थ असतात. स्त्रियांनी युद्धावर जाऊन दिग्विजय करण्याची अयोध्येला गरज नाही. अशा पराक्रमाचं फार मोठं मूल्य अयोध्येनं चुकवलेलं आहे. कौसल्या राणी शब्दांचे बाण सोडतच होत्या. कैकईमांची नजर खाली झुकली होती. हे राज्य माझा पुत्र भरत चालवतोय. थोडा वेळ लागेल त्याला घडी बसवायला, पण त्यात स्त्रियांनी दखल देण्याची गरज नाही. कौसल्या राणी गरजली. मंत्री दृष्टी राणींची आज्ञा घेऊन उभं राहून बोलायला लागले. स्त्रियांनी राजसभेत फक्त सण समारंभांना, पारितोषिक प्रदानाला यावं असा इथल्या सभेचा संकेत आहे. अयोध्येचे 2ही राजपुत्र राज्यकारभार सांभाळण्यात कुशल आहेत. आम्ही अष्टमंत्री आहोत. तेव्हा स्त्रियांनी ढवळाढवळ करू नये अशी आमची मागणी आहे. धर्मपाल उठून उभे राहिले.
तरुण स्त्रिया राज्यसभेत आल्या तर तरुण मंत्रीगण त्यांच्या मर्यादा विसरतात. तसं झालं तर त्या मंत्र्यांचा हा राजद्रोह ठरवला जाईल. असं कुठलंही वर्तन इथे खपवून घेतलं जाणार नाही. अयोध्येच्या सूर्यध्वजाला डाग लागता कामा नये. उर्मिलेनं चमकून धर्मपालांकडे बघितलं. त्यांचा रोख चंद्रभानावर होता हे त्यांच्या छदमी हास्यातनं तिच्या लक्षात आलं. पण पट्टराणी, असं काय अपराध केला मी? राज्याच्या भल्यासाठी? आपली क्षमता नसताना राज्यकारभारात नाक खुपसणं अयोध्येत चालवून घेतलं जाणार नाही. मंत्री दृष्टी आता आक्रमक बोलत होते. क्षमता नसताना? गुरु विश्वामित्र, आपण काही बोला ना. आपण तर जाणता मी शिरध्वज जनक मिथिलाधिपतींची कन्या आहे. माझं राज्यशास्त्र, युद्धशास्त्र आणि नीतिशास्त्र यांचं शिक्षण झालेलं आहे. आपण स्वयंवराच्या वेळी आणि आता युद्धप्रसंगीही ते अनुभवलंय. मिथिलेत गार्गी, मैत्रेयी यासारख्या पंडिता राजसभेत बसतात. तात जनक कुठल्याही राजकीय आणि सामाजिक बाबींची राणी सुनैनाशी चर्चा करतात. राज्याचं हित स्त्री पुरुष सगळे मिळून सांभाळतात. मीही आपल्या राज्यासाठी तेवढंच करतेय. विश्वामित्र काहीच बोलले नाहीत. ते नुसतेच बसून राहिले. उर्मिलेनं सुमंत्रांकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पट्टराणींसमोर उर्मिलेची बाजू पटली तरी तसं कोणी बोलणार नव्हतं. कौशल्या राणींचे ठाम शब्द घुमले. कुलवधू उर्मिला, ही अयोध्या आहे, मिथिला नाही. इथे कुलधर्म, कुलाचार, मर्यादा पाळल्या पाहिजेत. यापुढे राजकुमार भरत आणि शत्रुघ्न सर्व राज्यकारभार अष्टमंत्री दलासह पाहतील. सभा संपली आहे. कौसल्या राणी अंतःगृहात निघून गेल्या. सर्वजण एक एक करून दालनाबाहेर पडले. मंत्री दृष्टी आणि धर्मपाल यांच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू होतं. चंद्रसेनाला कायमस्वरूपी दक्षिण सीमेवर कर्तव्य बजवायच्या आदेशाचं पत्र धाडा. ही सेवा पुढील 20 वर्ष त्यांनी बजावायची आहे. उर्मिलेला ऐकू येईल अशा आवाजात मंत्री दृष्टींनी धर्मपालांना आठवण केली. आता दालनात फक्त कैकेयी राणी, सुमित्रा राणी आणि उर्मिला राहिल्या. उर्मिलेच्या डोळ्यात उष्ण अश्रूंची दाटी झाली होती. हुंदका रोखून धरल्यानं तिचा चेहरा लाल झाला होता. सुमित्रा राणींनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. कैकेयी राणी म्हणाल्या, उर्मिले, मला तुझं फार कौतुक आहे. तुझ्यात एक वीर स्त्री आहे. मी युद्धावर माझ्या स्वार्थासाठी गेले आणि तू अयोध्येला वाचवण्यासाठी युद्धावर गेलीस. परंतु माझ्या कुकर्मानं मला आता कोणाशी बोलण्याचं धैर्य उरलेलं नाही. मला तुरुंगवासात न टाकता परिवारात सामील केलंय हेच खूप आहे. परंतु तुझं काहीही चुकलं नाहीये पुत्री. एक अश्रू उर्मिलेला न जुमानता तिच्या गालावरून खळकन खाली ओघळला. सुमित्रमा, मी नाथांशी एका क्षणासाठीही प्रतारणा केलेली नाही. आपल्याही मनात मंत्री चंद्रभानविषयी काही किंतु असेल तर कृपया काढून टाका. नाही ग बाळ, तुझं मन पवित्र आहे हे मला ठाऊक आहे. मी कौशल्या राणींशी बोलेन. त्यांना जरा शांत होऊ दे. त्यांच्याही मनात हा किंतु राहणार नाही. तुझा उद्देश निर्मळ होता हे पटेल त्यांना. आता परिस्थितीच अशी आहे की त्यांचं राजमातापद त्यांच्या हातून गेलंय. त्यांचा पुत्र वनवासात गेलाय. राज्य कोणाच्या हाती जाणार हे अधांतरी आहे. अशा परिस्थितीत मंत्रीगणांनी आगीत तेल ओतलेलं आहे. राजकारणात हे सगळं चालतं. मात्र आज अयोध्येला मिळणारी एक उत्तम शासनकर्ती, एक कुशल भावी राज्यकर्ती स्त्री त्यांनी गमावलेली आहे.
स्त्रियांना हे सगळं सोसावं लागतं पुत्री. सुमित्रा तिचं सांत्वन करत होत्या. कौशल्या दिदींवरही सगळ्या परिस्थितीचा ताण आहे. आयुष्यात त्यांनीही खूप सोसलंय. आत्ता कुठे त्यांच्या हातात अधिकार आलेत, त्यामुळे त्या असं वागले असतील. तू मनाला लावून घेऊ नकोस. स्त्रीचं प्राक्तन आहे हे. तिला नेहमीच पुरुषाच्या मागे राहावं लागतं. पुरुष जातीचा तसाच प्रयत्न असतो आणि स्त्रियाही त्याला बळी पडतात. पण का हे बदलणार कधी? ठाऊक नाही. सुमित्रा तिचे डोळे पुसले. कैकई एवढंच म्हणाल्या, हे बदलायला हवंय उर्मिला. तिला तातांची खूप आठवण आली. प्रासादात येऊन धनूकडे न बघता धावत जाऊन तिने मंचकावर स्वतःला लोटून दिलं, अश्रूंना मुक्त सोडलं. तात, मी विवाहच करायला नको होता. मी मिथिला सांभाळली असती ना तात. असंही विवाह करून काय मिळालं हो मला? ती नुसतीच स्फुंदत होती. थंडी वाजली म्हणून तिने बाजूला ठेवलेली शाल लपेटून घेतली. ती दशरथ पिताजींनी दिलेली शाल होती. शाल पांघरून ती नुसतीच बसून राहिली. त्यांनी पुढच्या पिढ्यांना ती शाल देण्यासाठी तिला दिली होती, पण कशी देऊ, कधी देऊ, कुठल्या मूल्यांसह? उर्मिलेच्या मनात वावटळ उठली होती. गवाक्षातून दिसणारी झाडं सोसाट्याच्या वाऱ्यानं गदागदा हलत होती. स्त्रियांनी पुरुषांच्या मागे का राहावं? त्यांना प्रतिप्रश्न का करू नये? स्त्रियांनी दुय्यम स्थान का स्वीकारावं? याला तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. कोणाकडेच नव्हतं. तिने उद्यानसेवकाच्या पत्नीचा प्रश्न सोडवला होता, पण तिचा प्रश्न अनुत्तरितच होता. श्रोते हो, स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.